नमस्कार. आठवडी बाजार या विशेष भागासाठी आपण आज आलेलो आहोत लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये. आज बाजारपेठेमध्ये फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील यांचे दर काय आहेत. श्रावण तर सुरू आहेच, पण या श्रावण महिन्यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या यांच्या दरामध्ये काही फरक पडला आहे का. त्याचबरोबर फळं जी की श्रावणामध्ये व्रतवैकल्याचा महिना समजला जातो, या महिन्यामध्ये उपवास केले जातात आणि त्या उपवासासाठी फळांचा जास्त वापर केला जातो. ही जी फळं आहेत या फळांचे नेमके दर काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर बाजारपेठांमध्ये काय काय नेमकी नवनवीन उलाढाल चालू आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. चला तर मग. बघायला गेलं तर सफरचंद सर्वत्रच आवडीने खाल्ले जातात. या सफरचंदांचे दर मागच्या काही महिन्यांपासून वाढीव होते. त्यांची आवक सध्या कशी आहे, त्यांचे दर कसे आहेत, आपण आज जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. माझं नाव जमीर बागवान आहे आणि सफरचंदची आवक पहिला जरा कमी असल्यामुळं आम्ही 250-240पर्यंत विकत होतो. आता आवक वाढल्यामुळं आहे का नाही, आता 160-180 व्हरायटी आणि क्वालिटी बघून त्या हिशोबात आम्ही विक्री करतो आहे. हलका माल घेतला की 100-80, 100ला सव्वा किलो, 1 किलो, म्हणजे त्याच्यावरचा माल घेतला की 120 रुपये किलो. हा आम्ही विकालो 180 सांगून 150 रुपये किलो. व्हरायटी बघून किंमत होणार आणि गिराकची मागणी पण आहे. चांगल्या मालाला 150 द्यायला लागल्यात आणि थोडा हलका माल असला की 100-120 रुपये खायला लागल्यात. सध्या आपल्याकडे जो सफरचंद आहे तो कोणत्या जातीचा आहे. हे शिमला जातीचं आहे. हे हिमाचल साईडचं आहे. आपलं भारतीय इंडियन माल आहे. आता इम्पोर्टेड माल होता ते 250 रुपये किलो होतं. हे माल चालू झालं की ते माल बंद होते. म्हणून कसं ह्याची मागणी आपल्या इंडियन लोकांची जादा असल्यामुळे आहे का नाही, हे खायला एक नंबर असतात आणि रसा असते. ह्याचं नेमकं काय, ह्याला वॅक्स नसते, म्हणजे खायला एक नंबर असते. आत्ता स्टार्ट असल्यामुळे जरा गुढीला कमी आहे. इथनं पुढं 15 ऑगस्टच्या टायमाला गुढी बी वाढते आणि कलर बी सुंदर येते. ह्याचं आपण डाळिंबही विकताय, त्याचे दर काय आहेत. हे डाळिंब आहे 100 रुपये किलो. ह्याच्यावर डाग असल्यामुळे 100 रुपये किलो आहे. हे बिगर डागाचं डाळिंब घेतलं की मार्केट खरेदी पडते 120 रुपये. आम्ही विक्री करतो 150 रुपये. म्हणजे डाग नसलेला माल महाग असतो. डाग जरा पावसाचा पाण्याचा डाग पडला की, हा बघा पावसाचा पाण्याचे डाग पडला की हा तिची किंमत कमी राहते. ह्याला डाग नसले की मार्केट खरेदी पडते 120-100. आम्ही 130-150 असे विक्री करतो. ह्याला डाग असल्यामुळे आम्ही 100-100ला सव्वा किलो विक्री करतो. सध्या आवक कशी आहे डाळिंबाची. डाळिंबाची आवक थोडी कमी आहे. कसं शेतकरीचं चांगला मालाची किंमत जादा असल्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्टला जाते चांगला मोठा माल असला की. आणि जे अशी माल असलेले खरेदी कमी असल्यामुळे का नाही, बाजारच्या हिशोबात ते माल येते. जो चांगला माल आहे ती इम्पोर्टेड एक्सपोर्ट माल आहे का नाही, कमीत कमी 200 रुपये, 250 रुपये किलो असतात, ते एक्सपोर्ट होतात. आणि त्याचा खालचा माल आपल्या मार्केटमध्ये कसं 120-150, जसा माल सुंदर असेल तशी तिची किंमत वाढत जाते. ज्याचा माल हलका असले की ती जरा किंमत कमी होते. दर जाणून घेतोय आणि सध्या बाजारामध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. या मोसंबीचा दर काय आहे, तो कोणत्या जातीचा आहे, आपण आज जाणून घेऊया. नमस्कार. हा 100ला 1.5 किलो आपल्या लक्ष्मीपुरीत मिळते. बाकी कुठं बी गेला तर 100ला किलो 120 रुपये किलो मिळते. आपल्या लक्ष्मीपुरीत सगळ्यात स्वस्त मिळते कुठलं बी फळ. कोणत्या जातीचं आहे. आता फिलहालमध्ये नवीन असल्यामुळे चिनी जातचे आहेत. याच्यानंतर आणि महिन्याभरानं आपले रेग्युलर मोसंबी चालू होणार. त्याचे दर काय असतात. ते बी 100ला 1.5 किलोच असतात. ते आपल्या फक्त आणि फक्त लक्ष्मीपुरीतच असतात. बाकी कुठं बी घेतला तर 100ला किलो 120 रुपये किलो, 150 रुपये किलो असं असतात. देशाला परवडेल आणि सर्वांनाच उपवासासाठी चांगल्या पद्धतीचा माल जो की समजला जातो ते म्हणजे केळी असतात. आणि या केळींची या श्रावणामध्ये नेमकी आवक कशी आहे, त्याचे दर काय आहेत, आपण जाणून घेऊया. केळी विक्रेते आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नाव सांगा. अय्यूब अकबर पटेल. केळीची आवक कशी आहे आणि त्याचे दर काय आहे. आता जरा श्रावणमुळं जरा दर कडक आहे. ह्याच्या अगोदर जरा कमी होतं. ह्याच्या आधी काय दर होता. ह्याच्या आधी बघा 40 रुपये 30 रुपये चिल्लर विक्री होती मॅडम. आता 60-50 मार्केट आहे. सध्या आपल्याकडे कोणत्या प्रजातीची केळी आहेत. साधी आहेत, जवारी आहेत. साध्या केळींचा दर काय आहे. आता चिल्लर विक्री तरी 50-40 रुपये डझन आहेत. डझन. ह्या आधी काय होती. ह्या अगोदर 40 रुपये 30 रुपये होतं आणि सध्या आता वाढलेली आहे. वाढलेलं आहे. आणि ह्या जवारी केळींचा दर. जवारी पण दर कडक आहे मॅडम. जवारी आता चिल्लर विक्री 100-80 रुपये डझन आहे.
याच्या अगोदर आहे की नाही 60, 70, 50 यापैकी विकत होतो आम्ही. ओके. फळांचे दर जाणून घेतोय. सध्या आपल्यासमोर पेरू आहे आणि पेरूचा नेमका दर काय आहे, त्याची प्रजाती कोणती आहे जाणून घेऊया. नमस्कार. बोला की हे ज्युवेलर्स पेरू आहेत आणि हे जे पहिला 120 रुपये दर होते, आता दर याचा 80 रुपये आहे. म्हणजे आपल्या उपवासासाठी याचा दर आपण कमी लावलेला आहे. सगळ्यांसाठी खाऊन दे म्हणून दर कमी आहे. प्रति किलो 120. 120 होता दर, आता 80 रुपये आपण लावलेला आहेत. उपवासासाठी याचा दर कमी आहे. आता आवक कशी आहे पेरूची? आवक आता आहे, जास्त आहे आवक. पाहिजे तशी आहे आपल्याला आवक आता, तरी पण याचा आपण दर कमी आहे. साधारण एक नग घ्यायचा झाला तर एका नगाचा दर काय आहे पेरू? वजनवरच आपण देतो. एक नग असं 30-35 रुपयाला पडते, असं कधी 20 रुपयाला पडते. बारीक मोठी साईज असते, साईजवर येणार तुम्हाला मॅडम. 150 वाले 120, 150 वाले 120, 150 वाले 120, 150 वाले 120. माझं नाव आनंद जयसिंग सूर्यवंशी. ही हिमाचलमधली सफरचंद शिमला म्हणून, ते चांगली क्वालिटी 120-100च्या आसपास चालू आहे. मोठा माल आहे तो 150-160 रुपयाच्या आसपास चालू आहे. आवक कशी आहे सफरचंद? आवक आता चालू झालेली आहे, त्यामुळे आता अनेक 8-10 दिवसात दर सफरचंदचे कमी येण्याची शक्यता आहे. याआधी काय दर होता आणि आता दरात फरक पडलाय सध्या? पूर्वी आपल्या ऑफ सीझनमध्ये बाहेर फॉरेन कंट्रीची सफरचंद चालू होती, त्यामुळे त्याचा 250-300 रुपयाचा दर होता. आता आपली हिमाचल प्रदेश शिमला सफरचंद चालू झाल्यामुळं आता आवक जादा झाल्यामुळे दरात कमीपणा आलेला आहे. माझं नाव बळवंत जमदाडे. मी गेली जवळजवळ 2 वर्ष पपईचा व्यवसाय करतो आहे. पपई सध्या आवक कमी आहे, त्याच्यामुळे दर थोडा टाईट आहे. आता 30 रुपयाची पपई आम्हाला 40 रुपये 50 रुपयाला विकावी लागते. थोडीशी आवक कमी असल्यामुळे दर वाढून आहे. ही पपई आहे ते सीडलेस आहे, ह्यात बी कमी असते, काय खायला गोड असते, म्हणजे एक प्रकारची संकरित पपई असते. म्हणजे ज्वारी पपई आणि ह्यात फरक आहे. ही संकरित असल्यामुळं थोडीशी गोडीला कमी असते, लोकांना गोड पाहिजे असतं. पण खायच्या दृष्टीनं बघितलं तर ही पपई चांगली असते, कडक असते, त्याच्यामुळं चवीला आपल्या शरीराच्या ह्याला उपयोग पडणारे असते. पण एक आरोग्यदायक आहे. हे गिरायकाच्या लक्षात येत नाही, गिरायकाला फक्त गोडच पाहिजे असतं, त्यामुळं थोडासा फरक पडतो धंद्यावर. आता गिरायक थोडंसं कमी आहे, त्यामुळे दर वाढल्यामुळं. तर बऱ्यापैकी धंदा होतो, चांगला होतो धंदा. देशी पपई जवारी पपई असा म्हणजे फरक ह्यामध्ये आहे का? आणि त्याचे दर कसे आहेत देशीची आणि जवारीची? जवळजवळ सेमच दर असतात, पण देशीचं उत्पन्न कमी असतं, त्यामुळं मार्केटला देशी कधीतरी एखादी पपई येते. आणि ह्याचं बल्क प्रोडक्शन असतं, म्हणजे भरपूर पपई येते. एका शेतातनं नाही म्हणलं तर 2-2, 3-3 ट्रक पपई निघते. मुंबईला जाते, कोल्हापूरला येते, सगळ्या शहरात येते. ह्याचं उत्पन्न जास्त असल्यामुळं याला व्यापारी पण घेतो बाजारात आणि पैसे मिळवतो. माझं नाव मुन्ना. फळांचे दर डाळिंबाचे दर आहे 80पासून 150 रुपये किलो आणि ॲपल आहे 80पासून 120 रुपये किलो आणि सीताफळ आहे मध्ये जरा स्वस्त होते 50 रुपये 40 रुपये किलो, आता आहे 100, 80, 120. परत पेरूचे दर चांगला माल 1 नंबर 100 रुपये किलो आहे, 1 नंबर. आणि हलका माल आहे ते 50 रुपये किलो आहे. परत मोसंबी आहे 40 रुपये किलो. परत ड्रॅगन आहे 120 रुपये किलो. आणि परत कशाची माहिती, चिक्कू आहे 100 रुपये किलो. चिक्कू शॉर्टेज आहेत त्यामुळं महाग आहेत. आवक कमी आहे चिकूची. चिक्कूची कमी. एकंदर सर्वच फळांचा विचार करायला गेलं तर सध्या सगळ्यात जास्त मागणी कोणत्या फळांना आहे आणि त्याचे दर म्हणजे स्थिर आहेत, वाढलेत, कसं झालं? हां, सगळ्यात जास्त गिरायकाची मागणी सफरचंद आहे. परत चिक्कू पण आहे. परत डाळिंब आहे. 3 फळं जास्त चालतात. एक सीताफळ पण चालते जास्त. खरं ते सीताफळ कसं आहे, जास्त तयार झाले, आवक वाढली नाही, मग ते व्यापारासाठी अंगलट येते. प्रत्येक श्रावणाच्या सोमवारी या सत्यनारायणच्या पूजा प्रत्येक घरामध्ये मांडल्या जातात. त्यासाठी लागणारी फळं, 5 फळं, त्यांचे दर काय आहेत आपण जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. त्यातले दर कसं आहे मॅडम, क्वालिटी बघून रेट आहेत. 150 आहे, 120 आहे, 100 आहे आणि 80 रुपये 5 फळं. 5 फळांमध्ये कोणकोणती फळं येतात? सफरचंद येणार, डाळिंब येणार, सीताफळ येणार, मोसंबी येणार, मेंढरीन येणार. ते जर नसले की मग पेरू येणार. 5 फळं. सध्या आपण ही कोणतं फळ आहे आणि ते आपलं भारतीय आहे की परदेशातून? हे परदेशातून आलेलं फळ आहे, पेर म्हणून आहे ते.
त्याची आवक कशी आहे, त्याचे दर काय? आवक त्याची कमी असते म्हणजे जसे ऑर्डर असेल तसे मागून घेतो आहे आम्ही. त्याचे रेट 300 रुपये ते 280 रुपये किलो असतात. ते खाण्यामागं नेमकं काही कारण आहे का? कारण म्हणजे ते कॅल्शियम भरपूर आहे वस्तू, ती विटॅमिन ए असं त्याच्यावर भरपूर आहे, त्यामुळे ते खायला चांगलं आहे, फायदेशीर आहे आरोग्याला. बारमाही मिळतं की त्याचा काही सीझन असतो? नाही, हे 12 महिने मिळते तुम्हाला. श्रावण म्हटलं की अनेक ठिकाणी पूजा बांधल्या जातात, मंदिरांमध्ये पूजा केल्या जातात आणि या पूजेसाठी वापरलं जाणारं श्रीफळ म्हणजेच नारळ याचे दर काहीसे वाढल्याचे अनेक आठवडी बाजारांमध्ये आपल्याला जाणवलं. आता याही बाजारामध्ये त्यांचे दर काय आहेत, वाढीवच आहेत का नेमकं काय आहे, जाणून घेऊया. त्यांची आवक कशी आहे. नमस्कार. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव आदित्य कोरे. श्रीफळ नारळाचे नेमके दर काय आहेत सध्या? नारळाचे दर बघा, आता नारळ चालू लहान नारळ तुम्हाला 28 पासून ते 60 रुपयेपर्यंत नारळ आहे. दर वाढलेत की कमी? वाढलेत दर वाढलेत, भयंकर वाढलेत दर. आता बारीक नारळ घ्यायचं म्हणला तर थोडा बारका नारळ 30 रुपयाला बसतो आपल्याला, आणि मोठे जेवणाचे नारळ घेतला 60 रुपये 50 रुपये 70 रुपयाच्या आसपास नारळ आहेत. नारळांची आवक कशी आहे, कमी झाल्या वाढल्या? नारळाची आवक कमी झाली आहे. हां, म्हणजे उत्पादन कमी झाल्यामुळे दर आपल्याकडे वाढलेले आहेत सगळे. त्यानंतर ग्राहकांची मागणी कशी आहे, किंवा आता दर वाढलेत म्हणून ग्राहक कमी झालेत असं काही चित्र दिसतंय का? नाही, त्याचा काय परिणाम झालेला मला तर काय वाटत नाही. कारण नारळ कसं रेग्युलर आपल्या रोज लागतोच, त्यामुळे दर जरी वाढले तरी गिऱ्हाईक घेतेच नारळ. त्याचा काय एवढा फरक पडलेला वाटत नाही. फळांचे दर आपण जाणून घेतलेले आहेत. आपण जाऊया आता या पालेभाज्या आणि फळभाज्यांकडे. नेमक्या या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर काय आहेत जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव सांगा. कल्याणी माने, कुठून आलाय? प्रयाग चिखली. आपल्याकडे काय काय आहे विक्रीसाठी आणि त्याचे दर काय आहेत? माझ्याकडे आता स्वीटकॉर्न आहे, शेवगा आहे, वरणा, वांगी, गवारी आणि कोबीज आहे. स्वीटकॉर्न सध्या पावसाळ्यामध्ये जास्त त्याची मागणी असते, आवक कशी आहे आणि त्याचे दर काय आहे? आवक स्वीटकॉर्नची आहे, पण दर म्हणायला गेलं तर जागेवर 7 रुपये 8 रुपये दर आहेत. त्या मानाने म्हणायला गेलं तर स्वीटकॉर्न पावसाळ्यामध्ये जरा सहसा महागच विकला जातो. पण यावर्षी असं झालं आहे की कोणत्याही फळभाज्यांना जास्त करून दर नाही आहे. जागेवरून 8 रुपये 7 रुपयाने आणणे आणि इथे विक्री 10 रुपये असा त्यांचा दर चालू आहे. जेणेकरून ते कसं आम्ही जरी घेतलं तरी त्याचं गाडी भाडं, शेतकऱ्याची हमाली करणं, सवरणं, विकणं हे परवडणं भरपूर अवघड झालं आहे. कोबीज कसं आहे? कोबीज आता या सीझनला पिकणं जरा अवघडच असते, तरी पण पिकलं आहे. पण त्या मानाने पावसाळ्यामध्ये कोबी हा 30 ते 40 रुपये गड्डा असतो. पण या टायमिंगला कोबीची विक्री ही 10 रुपये 15 रुपये म्हणजे जास्तीत जास्त विक्री चालू आहे यावेळेला. जेणेकरून जे शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही. पावसाळ्यात पिकताना पिकंही पाण्यामुळे जास्त करून मात्र होतात, तरी पण शेतकऱ्याने एवढं कष्टाने पिकूनसुद्धा त्या मालाला दर नाही आहे. त्या शेवग्याच्या शेंगा या बारमाही म्हणजे आता झालेल्या आहेत, झालं त्याचा दर काय आहे आणि आवक त्याची कशी आहे आपल्याला असं वाटतं? आवक एक दिवस चढ एक दिवस घट असते. असं नाही की 12 महिने ते जास्तच पिकते असं नाही. हा बारमाही पिकत नाही, पण आता अलीकडे सगळीच पिकंही बारमाही पिकायला लागलेत. काय एका पिंडीचा दर काय आहे? आत्ता 10 रुपये दर चालू आहे. आता किलो दर 40 रुपये आहे, तरी पण घ्यायला पेंडीवर आम्हाला 10 रुपयेच विक्री करायला ते 15 रुपये 20 रुपयाने आता कोण घेत नाही बारमाही पीक असल्यामुळे. आपल्याकडे जो वरणा आपल्याला पाहायला मिळतोय, तो वरणा हा कोणत्या म्हणजे देशी आहे, गवारी आहे आणि त्याचा दर काय आहे? वरणा हा साधा आहे, लोकल आपला आहे, म्हणजे ह्याचा नाही संकरित आहे. त्याचा दर आता विक्री आम्ही खरेदी केले तो 50 रुपये, विक्री 20ला पाव 30ला अर्धा, 60 रुपये 50 रुपये किलो हीच चालू आहे. त्याच्यानंतर गवार आपल्याला काही दिवसांपासून पाहायला मिळते की गवारचे दर खूप वाढलेले आहेत. सध्या गवारचा दर काय आहे आणि त्याची आवक कशी आहे? गवारीचा दर हा जागेवर 60 रुपये 50 रुपयात आहे, त्याची विक्री 20 रुपये पावशेरच आहे. ती काय जास्त दर काही कमी झालेत का? कमी नाही आहे, तेच आहे, स्थिरच आहे. गवारी ही एकमेव अशी वस्तू आहे की तिचा दर जास्त करून ढासळत नाही. एकमेव एवढ्या भाजीपाल्याच्या ह्याच्यात की तिचा दर जरा स्थिर आहे, तरी पण जास्तीत जास्त ती किलोवर घ्यायला गेली तर 60 रुपयेपर्यंत बसते. वांग्यांचा दर कसा आहे? वांग्यांचा दर हा 10 रुपये 15 रुपये जागेवर किलो झाला आहे. त्यामुळे 10 रुपये पाव किलो हा दरच इथे विक्री चालू आहे. कमी झालेला आहे, कमी झालेला आहे दर. बाजारांपासून आपल्याला जाणवलं की पालेभाज्यांचे दर हे कमी झालेले आहेत. सध्या पालेभाज्यांचे दर काय आहेत, त्यामधील काही पालेभाज्यांचे दर वाढलेत का याची माहिती जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार. मेथी आता कमी असल्याकारण आज महाग आहे थोडी. दर काय आहे? 15 ते 20 रुपये दर आहे मेथीचा. हा पेंडी शेपू 10 रुपये, कोथिंबीर 5 ते 10, कांदे 5-20 रुपये, मुळा 10 रुपये नग, कणीस 50ला 4 आहेत,
हे असे दर आहेत आता. फुलावर 10 ते 20 रुपये दर आहे गड्ड्याला. सगळ्या पालेभाज्यांचा असेल किंवा कोथिंबिरीचा, या सगळ्यांचे दर कमी झालेले आहेत का? आणि यामधल्या कुठल्या पालेभाजीचे दर नेमके वाढलेले आहेत? फक्त मेथीचे दर वाढलेला आहे. कोथिंबीर, शेपू हे सगळे स्वस्त आहे. माझं नाव सैराज अरुण दंडे. काकडी 30 रुपये पाव, आलं 20 रुपये, फ्लावर 30, कारली 20, काळी वांगी 20, दोडका 20, घेवडा 20, बंदरी गवारी 20, शेवगा 20 रुपये, वांगी 20 रुपये, गवारी 40 रुपये, ढबू 20 रुपये, मिरची 20 रुपये, कोबी 20 रुपये, बिनीस 20 रुपये, टमॅटो 60 रुपये किलो, आणि पुदिना 10 आणि कढीपत्ता 10 रुपये. सगळ्या पालेभाज्यांमध्ये किंवा फळभाज्यांमध्ये तुला कुठले दर वाढलेत असं वाटतंय? काकडी आणि गवारी वाढ झालेली आहे. हो. टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झालीत का? टोमॅटो ही तसेच आहेत, आधी होते ते दर? नाही, 10 रुपयानं वाढ आहे. ओके. कांदा बटाटा लक्ष्मीपुरी व्यापारी. कांद्याचे दर स्थिर आहेत. मागच्या आठवड्यापासून म्हणजे 15 दिवस झाले गेले स्थिरच आहेत. साधारण 20 ते 25. क्वालिटी 1 नंबर कांदे 25 किरकोळ आणि 20 रुपये जरा 2 नंबर क्वालिटी. बटाटा ही 1 महिना झाला स्थिरच आहे. आग्रा बटाटा 25 ते 30 आणि इंदोर 30 ते 40. मागच्या वेळी आवक कशी आहे सध्या? सेमच आहे. कांद्या बाहेर एक्सपोर्टला कुठेही एक्सपोर्ट नसल्यामुळे एक्सपोर्टला म्हणजे मान्यता, तर त्यामुळे दर 4 रुपये दर कमीच आहेत सीझनपेक्षा. उलटं असतं, सीझनला दर ऑफ सीझनला दर वाढतो, खरं यावेळी वाढलेलं नाहीत आणि वाढणार पण नाही. बटाट्याची आवक कशी आहे? बटाटा आवक कोल्हापूरला रोज 10 ते 12 ट्रक आहे. त्यामुळे दर स्थिर आहे. आग्रा 5 ट्रक, इंदोर 60 ट्रक. सध्या फळभाज्यांचे दर काय आहेत आपण आज जाणून घेऊया. नमस्कार. हे उसावरचा घेवडा आहे 30ला अर्धा, वांगी आहे 30ला अर्धा, भेंडी आहे 30ला अर्धा, म्हणजे प्रति किलो 60 रुपये सगळ्याचा दर आहे. सगळ्याचा दर आहे. दोडका आहे, घेवडा आहे, डब्बू आहे, बिनीस आहे, काळा बी आहे, जवारी डब्बू आहे, वरणा आहे. 60 रुपये किलो रेंज आहे सगळ्या माला, चांगल्या मालाची, आणि हलक्या मालाची 30 रुपये किलो रेंज आहे. आवक कशी आहे फळभाज्यांची? आवक भरपूर आहे, मालाची आवक आहे. मागच्या वेळी दर कमी होते, वाढलेत, काय झालंय सध्या फळभाज्या? नाही, सेम आहे. काय वाढ वगैरे नाही, सेम दर. गेल्या वेळी तेच दर आहे आणि ह्यावेळी तेच दर आहे. आपल्याकडे परंपरा या जोपासल्या जातात आणि त्या प्रत्येक परंपरेला एक निगडीत अशी वस्तू जी काही आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळते. बेळापासून ज्या काही वस्तू निर्माण केल्या जातात, एक ती जुन्या लोकांची कला आहे आणि ती अजूनही जोपासली जाते आणि त्याच वस्तू आपल्याला बाजारामध्ये विकायला असल्याचं पाहायला मिळतं. त्यांचे नेमके दर काय आहेत, नावं कशी आहेत, सर्वच आपण आज जाणून घेऊया. नमस्कार आजी. नमस्कार. नाव काय आपलं? शांताबाई आनंदराव सुरोश. कुठून आलाय? बुरुड गल्ली. काय काय आहे विक्रीसाठी, त्याची नावं आणि दर सांगा. त्याचं नाव आहे दुर्डी. दुर्डी 200 रुपये, शिबडं 120 रुपये, शिप्तर 40 रुपये, सूप घेतलं तर 250 रुपये, हरा घेतला तर 300 रुपये, मोठा हरा घेतला तर 500 रुपये, डालगं घेतलं तर 400 रुपये. प्रत्येक वेळी त्याचे दर तेवढेच असतात काय, वाढ होत्या, कमी होत्यात काय? वाढ होतं, सीझन चालू झाला की वाढ. त्यानंतर मग खुरडं 500 रुपये, 400 रुपये असं. हे शिबड दर त्याचा चपाती ठेवायला शिबडे ह्याचं दर 120 रुपये. दुसरं डाल का काय म्हणतो, किंवा हरा घेतला तर 150 रुपये. हे बारका हरा म्हणायचं. हे घेतलं तर हे 60 रुपये. हे घेतलं तर 100 रुपये. याला काय म्हणायचं? याला बकेट म्हणायचं. ठीक आहे. सुपाचा दर? सुपाचा दर 250 रुपये. आणि पाठीमागे काय आहे ते डालगी वगैरे ते? हां, हे बघा, हे थाळी आहे, हे आहे ना, हे 200 रुपये. हे आहे 150 रुपये. थाळी म्हणायची ती. गोल आहे ते. दुसरं खुरुडं त्याचा 400 रुपये.
आपण पाहतोय की ह्यापूर्वी बाजारामध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळायचं. रिकाम्या पिशव्या लोकांच्या हातामध्ये पाहायला मिळायच्या. पण सध्या आपण पाहतोय की लोक अक्षरशः 2-2 पिशव्या भरून आपल्या घरी बाजार नेत असल्याचं चित्र आपल्याला आज या आठवडी बाजारामध्ये पाहायला मिळतंय. एकंदरच सर्वांमधूनच समाधानाचं वातावरण होत असल्याचं चित्र आपल्याला या आठवडी बाजारामध्ये आज पाहायला मिळालं. आठवडी बाजारासाठी आपण आज लक्ष्मीपुरी बाजारपेठेची सैर केली. अजूनही आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की ग्राहकांनी लक्ष्मीपुरी बाजार हा फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या मागेही कारण तसंच आहे, कारण आता पालेभाज्या फळभाज्या पूर्णतः स्वस्त झालेल्या आहेत. गवारी असेल, टोमॅटो असेल, अगदी हेही वगळता त्यांचे दर वाढीवच आहेत, परंतु तरीही त्यांच्याही दरामध्ये कमी जास्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, यांचे दर नक्कीच कमी झालेले आहेत. त्याचबरोबर नारळाचे दर अजूनही वाढीवच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाजारपेठेत एकंदर वातावरण पाहायला गेलं तर सर्वांकडूनच समाधान व्यक्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. फळांमध्ये असेल, श्रावण आहे, श्रावणामध्ये व्रतवैकल्याचा महिना समजला जातो आणि या दरम्यान अनेक उपवासही केले जातात. त्याच्यासाठी लागणाऱ्या फळांचाही आपण दरांचा आढावा घेतला. त्याही फळांच्या दरामध्ये सफरचंद असेल, त्याचे दर कमी झाल्याचे, आवक वाढल्यामुळं दर कमी झाल्याचं जाणवलं. पण केळीनी मात्र ह्यावेळी दरामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. देशी असतील किंवा ज्वारी, केळींमध्ये वाढ झालेली आहेच. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, कोल्हापूर.